तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 11 पुजाऱ्यांची नावे उघड झालेली आहेत। आरोपी पुजाऱ्यांवर आता कायमची मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली आहे। मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवून घेतलेली आहे। आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने ही मोठी खळबळ उडालेली आहे। धाराशिव राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाल्याचे दिसते। ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील 11 पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे आणि विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती मिळते। तुळजाभवानी मंदिर प्रशासन आता या पुजाऱ्यांवर कायमची बंदी करणार आहे। तसंच आरोपी पुजाऱ्यांची नावे आणखी वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, ड्रग्ज तस्करी प्रकरणात 11 पुजाऱ्यांची नावे आलेली आहेत आणि ही नावे आता आणखी देखील वाढू शकतात। अगदी बरोबर आहे प्राची। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी एकामागून एक खरं तर धक्कादायक बाबी पुढे येतात। काही दिवसापूर्वी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी हे राजकीय नेत्यांशी किंवा राजकीय पक्ष आणि संघटनांशी संबंधित असल्याचे पुरावे समोर आले होते। त्यानंतर आता हे आरोपी पुजारी देखील असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पोलिसांकडे त्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे। यानंतर मंदिर संस्थान कुठेतरी जागं झालेलं आहे आणि त्यांनी पोलिसांकडे पुजाऱ्यांच्या जे आरोपी आहेत त्यामध्ये पुजाऱ्यांची नावं आहेत यादी खात्री करण्यासाठी ती यादी मागवलेली आहे आणि ती यादी ज्यावेळेस जिल्हाधिकारी यांच्याकडे येईल आणि त्या यादीनुसार त्यांचं ते सॉर्टिंग करणार आहेत आणि जे पुजारी त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरची कारवाई करण्यात देऊळ एक कवायत हा जे मंदिर संस्थांचा कायदा आहे त्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल। ही कारवाई अत्यंत कठोर असणार आहे कारण जे पुजारी या ड्रग्ज प्रकरणात आहेत त्यांच्यावर कायमस्वरूपी मंदिरामध्ये प्रवेश बंदी केली जाणार आहे। त्यामुळे खरं तर मोठी खळबळ आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे पुजारी या ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहेत ते पुजारी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत। यापूर्वीच आपण G24 माध्यमातून त्यांचे फोटो दाखवले होते। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आरोपीचा फोटो होता आणि त्यानंतर मोठी खळबळ झाली होती किंवा ड्रग्ज प्रकरणातील ही राजकीय लिंक ओपन झाली होती। आता या ज्ञानेश्वर, तर 11 पुजाऱ्यांची सध्या नावे समोर आलेली आहेत। ही नावे आता काही दिवसात वाढू देखील शकतात। पोलिसांचा तपास आता सुरू आहे, शोध सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।